देशाचं भविष्य वर्गखोलीत घडतं, पण जर विद्यार्थ्यांच्या मेहनतीवरच प्रश्नांची निर्माण झाली तर त्या भविष्याचं काय? नमस्कार उपस्थित मान्यवर, पालक, शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज आम्ही इथे कोणत्याही व्यक्तीच्या विरोधासाठी नाही तर विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी उभे आहोत. लाखो विद्यार्थ्यांनी दिवस आणि रात्र मेहनत घेतली आहे. जर परीक्षेच्या प्रक्रियेबाबत कोणत्याही शंका निर्माण झाल्या असतील तर त्याची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. कारण एका पात्र विद्यार्थ्याची जागा अन्यायाने गेली तर ती त्याच्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम करते. आमचं एकच म्हणणं आहे, निष्पक्ष चौकशी आणि प्रत्येक प्रामाणिक विद्यार्थ्याचा न्याय. एका अपात्र उमेदवाराला न्यायाने प्रवेश मिळाला तर एका पात्र विद्यार्थ्याची CUET, VGTI किंवा इतर उत्कृष्ट महाविद्यालयातील जागा जाते. मेहनतीपेक्षा गैरमार्गाला जर यश मिळत असेल तर विद्यार्थ्यांच्या शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास उरत नाही ना. आमच्या डोळ्यातील झोप गेली पण स्वप्न जिवंत ठेवली. आज आम्ही फक्त त्या स्वप्नांना न्याय मागत आहोत. रात्रभर जागून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घामाची किंमत पैशांनी मोजता येत नाही. वडील दिवसभर कष्ट करतात हो, आई स्वतःच्या गरजा बाजूला ठेवते फक्त मुलांच्या भविष्य घडवावं म्हणून. ही आपल्यासारख्या सामान्य कुटुंबाची परिस्थिती आहे. एका जागेसाठी विद्यार्थीच नाही तर संपूर्ण कुटुंब संघर्ष करत असतो. विद्यार्थ्यांचा संघर्ष हा फक्त पुस्तकीपर्यंत मर्यादित नसतो. तो आईच्या त्यागाचा आणि वडिलांच्या घामाचा संघर्ष असतो. जो कोणी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करतो तो फक्त एका विद्यार्थ्याचाच नाही तर संपूर्ण समाजाचाच अपराधी आहे. पैशांनी गुण मिळत असतील तर मेहनतीची किंमत काय उरते? पैशांनी गुण मिळत असतील तर मेहनतीची किंमत काय उरते? मेहनतीने मिळालेलं यश कायम टिकतं. फसवणुकीने मिळालेलं यश समाजाचा फक्त विश्वास तोडतं. पूर्वी विद्यार्थी फक्त अभ्यासाची चिंता करत होते. आज विद्यार्थ्यांना अभ्यासासोबत त्यांच्या मेहनतीला न्याय मिळेल का याची चिंता करावी लागते. ही परिस्थिती आपण कुठे ना कुठे बदलली पाहिजे. 2 वर्ष दिवस आणि रात्र अभ्यास करून आई वडिलांनी कष्टांचे पैसे खर्च करून विद्यार्थी स्वप्न पाहतात. त्या स्वप्नांवर यशांचं सावट येऊ नये हीच आमची मागणी आहे. एका विद्यार्थ्याच्या मार्कशीटामागे हजारो जागलेल्या रात्री आणि आई वडिलांच्या असंख्य त्यागाची कहाणी असते. वडिलांच्या फाटलेल्या चपला आणि आईच्या न बोललेल्या त्यागावर अनेक विद्यार्थ्यांची स्वप्न उभी असतात. विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील अश्रू दिसतात हो, पण त्या अश्रू मागे आई वडिलांचे तुटलेले मन दिसत नाही. शिक्षण पवित्र आहे. विद्यार्थ्यांच्या स्वप्नाचा बाजार मांडणारे समाजाचे गुन्हेगार आहेत. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा सौदा करण्याचा दावा करणारे एजंट व फसवणूक करणारे विद्यार्थी व पालकांचा आशांचा फक्त. लोक म्हणतात कधी उपरोधानं छत्रपती शिवाजी महाराज जन्मावेत ते शेजाऱ्यांच्या घरी, पण मी म्हणेन असं म्हणायची आता वेळ नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज कुठं जन्मावेत या सभागृहात आलेल्या मुलांनी स्वतःचं घर दाखवलेलं आहे आता त्यासाठी. आणि म्हणून मला खात्री आहे की हा लढा आम्ही यशस्वी करू, नक्कीच करू. अशक्य प्राय गोष्टीला सुद्धा आम्ही शक्य करू. कारण फक्त याचं आहे की लोक शासनाच्या व्यवस्थेला घाबरतात. मला कळत नाही की कशामुळे घाबरतात. पुन्हा माझा तोच प्रश्न आहे, अन्याय एवढा का सहन करायचा? ठीक आहे, एखाद्या मी म्हटलं तुम्हाला काही गोष्टीमध्ये एखादं दुसरं, कारण अभ्यासाविषयी काही आमची गृहीतक आहे की एखादा मुलगा एक 50% इम्प्रुव्हमेंट करून किती करू शकतो ज्ञानामध्ये. इकडं अकॅडमिक याच्यामध्ये इतका लो असणारा मुलगा स्पर्धा परीक्षेमध्ये एवढ्या मोठ्या याच्यात जाऊ शकतो का एवढ्या पर्सेंटेजमध्ये? तर उत्तर आम्हाला नाहीच येते. आणि ते एक नाही, सरांनी सांगितलं काय चाललंय ते. पहिल्या 1-2 वर्षे फक्त झलक होती,
एक एक कुठतर तुरळक बघायला भेटलं. आणि आता प्रचंड त्याचा, कारण जे करणारे आहेत त्यांच्या लक्षात आलंय की समाज चांगला झोपलेला आहे, काही प्रॉब्लेम नाही, चला ही पद्धती आपली यशस्वी होते असं त्यांची कदाचित धारणा झालेली असेल. परंतु माझे सहकारी, मी अभिनंदन करतो घोंसे सर, केवळ क्लासेस क्षेत्रातले म्हणून नाही, कोणीतरी आवाज उठवायला सुरुवात केली पाहिजे. त्यांचा एक विश्व आहे, पण घाबरणारी माणसं नाही त्या जगामध्ये, कारण सत्य हे सत्यच राहत असतं. आणि आज ना उद्या समाजाला या सत्याच्या मागे यावंच लागेल. फक्त काही लोक मरताना मान्य करतात हो ते सत्य होतं म्हणून, आयुष्यभर नाहीत करत. असं काही करू नका. आणि आम्ही सांगतोय की आमच्यात तेवढी ताकद आहे की आम्ही या लढ्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये याचे बरेचसे पुरावे हाती सापडलेले आहेत. गव्हर्नमेंटला त्याची चौकशी करावीच लागेल, आज ना उद्या करावीच लागेल. आणि हे सत्य येणारच आहे. किती दाबण्याचा प्रयत्न केला तरी भविष्यात 1-2-3 वर्षामध्ये आपण तर अगदी तातडीनं न्यायालयाचा आधार घेतोय, आपण अनेक गोष्टींचा आधार घेतोय. जरी न्यायालयाने म्हटलं असलं की सर, जसं म्हटलं बघा की तुम्हीच क्लासेस संचालक असल्यामुळं आम्ही याच्यात काय करणार, म्हणजे कदाचित रिजेक्ट केली असेल याचिका, पण आता असं होणार नाही. आता स्ट्रॅटेजी चांगली राहील आणि आम्ही जे मूव्ह करायचंय हे खात्रीनं असं करू की हे यशस्वी झालं पाहिजे. आणि त्या यशस्वी झालेल्या आंदोलनाचे तुम्ही सगळे या सभागृहामध्ये जे उपस्थित आहात, साक्षीदार आहात, हे त्याचे एक साथीदार असणार आहेत, एवढंच या ठिकाणी सांगतो. आम्हाला आता बोलण्यापेक्षा कृतीत जायचंय आणि ते कृतीत 100% आम्ही जाणार. त्याच्यासाठी आमची रणनीती चांगली करणार. हे सगळ्या गोष्टीत ना, यात राजकीय असोत किंवा आम्हाला काही त्याच्याशी देणं घेणं नाही. मगाच तुम्हाला सांगितलं, काही देणं घेणं नाही आम्हाला. आम्हाला फक्त सत्याच्या दिशेनं जायचंय आणि ते या अहिल्यानगरमधून हा प्रवास सुरू झालेल्या आंदोलनाचा 100%. कारण मला खात्री याच्यासाठी आहे की या महाराष्ट्रात ज्या अण्णा हजारेंनी 2005चा माहिती अधिकार दिला, त्यांच्या आंदोलनाचा एक पाईप म्हणून आझाद मैदानावर मी होतो. ज्या नरेंद्र दाभोळकरांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं प्रचंड मोठं काम केलंय, त्याचा बीडचा अध्यक्ष म्हणून आज मी काम करतोय. सगळ्या आमच्या सामाजिक चळवळीत त्या 100% आम्ही यशस्वी केलेल्या आहेत. आम्ही आमच्या आयुष्याकडे बघत नाही, आम्ही आमचं आयुष्य फक्त एका चांगल्या गोष्टीसाठी समर्पित करायचं ठरवलंय. मला वाटतं अहिल्यानगरच्या सर्व आमच्या क्लासेस संचालक मान्यवरांना आम्ही सांगू इच्छितो, हे केवळ तुमचं नाही, हे लवकरच मराठवाडा आणि महाराष्ट्राचं एक मोठं आंदोलन बनवण्यासाठी आपण सगळेजण मिळून प्रयत्न करू. एवढंच मी सांगतो. मला या ठिकाणी बोलवलं, मान सन्मान केला आणि आपल्याशी या ठिकाणी संवाद साधण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आयोजकाचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.